छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील सांगतपुरी शिवारातील जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यात सोमवारी रात्री भीषण कार अपघात झाला, ज्यात तिघांचा मृत्यू झाला. मृतदेह तिसऱ्या दिवशी शोध मोहिमेदरम्यान सापडले. निलोफर मुकीद शेख वय 30 वर्ष, राहणार कोरडगाव, त्यांचे पती मुकीद अहमद शेख वय 35, त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारणारे रावदेव साहेब गणपत खडेकर यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील कोरडगाव येथील मुकीद शेख दाम्पत्य रमजानचा रोजा सोडल्यावर इसारवाडीकडे कारने प्रवास सुरू केला होता. मार्गात हदगाव येथून नातेवाईक अल्ताफ पठाण यांना सोबत घेतले. रात्री 11:30च्या सुमारास सांगतपुरी शिवारात रस्ता चुकल्याने चालकाने वाहन रिव्हर्स घेत असताना नियंत्रण सुटले आणि कार थेट कालव्याच्या खोल पाण्यात कोसळली. अपघातानंतर अल्ताफ पठाण यांनी पोहत बाहेर येत आपला जीव वाचवला. मात्र शेख दाम्पत्य आणि रावसाहेब खडेकर हे तिघे प्रचंड प्रवाहात वाहून गेले. यानंतर अग्निशमक दल, पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू झाली. बुधवारी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील कुळज परिसरात एक शेतकरी कालव्याजवळ मोटार सुरू करण्यासाठी गेला असता मृतदेह सापडला, जो निलोफर शेख यांचा असल्याचे स्पष्ट झाले. सायंकाळी 5:30च्या सुमारास खांडपिंपरी बोरगाव शिवारातील पिंगेवाडी जवळ आणखी एक मृतदेह सापडला, जो रावसाहेब गणपत खडेकर यांचा होता. रात्री सुरू असलेल्या शोध कार्यात मुकीद अहमद शेख यांचा मृतदेह देखील सापडला. मुकीद आणि निलोफर शेख यांनी आपल्या 12 वर्षाच्या मुलीला आणि 8 वर्षाच्या मुलाला चुलत्याकडे सोडून हा प्रवास सुरू केला होता. पोलीस निरीक्षक महादेव गोमारे आणि उपनिरीक्षक प्रमोद यादव यांच्या देखरेखीखाली तिघांचे मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी पैठण येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हा प्रकार आपल्याला सावधगिरीचे महत्त्व आणि जीवनाच्या अनअपेक्षित क्षणाची जाणीव करून देतो. प्रवासात सतत खबरदारी घेणे आणि सुरक्षितता नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.